तर आपण आता ऐहोळेला आलोय आणि ऐहोळेमध्ये ह्या गावात एकूण 120 मंदिर आहेत आणि त्यापैकी इथे जे आहेत, आता इथे पाठीमागे एक आहे, परत इथे आजूबाजूला अशी 8 ते 9 मंदिरं ही महत्त्वाची आहेत। चालुक्य काळात त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा मंदिर बांधायची सुरुवात ही इथून केली, ऐहोळमधून, आणि थोडीफार अशी जमलेली नाहीत काय काय। नंतर ऐहोळनंतर बदामीला केली त्यांनी, बदामीनंतर पटदक्कलला त्यांनी पूर्ण मंदिरं केली, पण तिथली पण अजून अर्धवट आहेत। ठीक आहे, आपण इथली आधी मंदिरं बघूया। हे पाठीमागे एक आहे मंदिर, परत अजून आहेत, तर जरा इथून आधी सुरुवात करूया आपण। हे आहे ते दुर्गा मातेचं मंदिर आहे, पण आतमध्ये आपल्याला मूर्ती बघायला भेटत नाही, आणि खूप सुंदर असं मूर्तिकाम आहे, प्लस कोरलेलं वगैरे आहे, खूप छान आहे मंदिर। आता दुसरं मंदिर बघूया आपण। या दुर्गा मंदिराच्या समोर आपल्याला एक छोटंसं मंदिर लागतं, आतमध्ये शंकराची पिंडी आहे। या छोट्या मंदिराच्या बाजूला एक तळ आहे इथे, इथे उतरण्यासाठी वाट बंद आहे। त्याच्याच बाजूला हे सभा मंडपासारखं आहे, आतमध्ये जाऊन बघूया आपण।
ह्या सभामंडपाच्या बाजूला इथे एक छोटं मंदिर आहे. इथे पण शंकराची पिंड आपल्याला बघायला मिळते. हे जे आता आपण छोटं मंदिर बघितलं त्याच मंदिराच्या पाठच्या बाजूला हे अजून एक मंदिर आहे. मंदिर थोडं छोटं बघायला मिळतं उंचीला. सभा मंडप पण आतमध्ये देव नाही आहे. आतमध्ये देव नाही आहे, रिकाम आहे देव. ठीक आहे, आपण आता त्या मंदिरात जाऊया. या मंदिराची थोडीफार झीज झालेली दिसते आपल्याला. काळांतराने खूप जुना असल्यामुळे म्हणजे पूर्ण अवशेष मिटत आलेत मंदिराचे. आपण मंदिरात जाऊन बघूया. या मंदिरात एका बाजूला आपल्याला शिवलिंग बघायला भेटलं, तर दुसरी बाजू रिकामीच होती. तर आता आपण हे मंदिर बघूया. इथे पुढे आहे नाव आहे मंदिराचं, ते हे बघून आपण ह्या मंदिराकडे बघूया. हे जे मंदिर आता आपण बघितलं हे सूर्यनारायण मंदिर आहे आणि ह्या मंदिराची पण थोडीफार आपल्याला झीज बघायला मिळते. हो ठीक आहे, आपण आता हे याच्या बाजूचं जे मंदिर आहे ते आपण बघूया.
आणि ह्याच्या बाजूला जे मंदिर आहे ते बघूया आपण आता. हे जे आत्ता आपण मंदिर बघितलं ते मंदिर असं खड्ड्यात आहे. खड्डा काढून म्हणजे असं प्लेन करून खाली असं खड्ड्यात बांधलेलं आहे. आणि या मंदिराचं नाव गौंडर मंदिर असं आहे. पण आतमध्ये देव आपल्याला बघायला भेटत नाहीत, रिकामा आहे गाभारा. तर आता आपण ते बाजूचं मंदिर बघू. आपल्या पाठीमागे जे मंदिर आहे त्या मंदिराचं नाव चक्र मंदिर आहे. या मंदिराच्या पूर्ण भिंती आपल्याला प्लेन बघायला मिळतात. आणि जो कळस आणि जे गाभाऱ्याचं वरचं जे स्ट्रक्चर आहे त्यावर आपल्याला खूप सुंदर असं नक्षीकाम बघायला मिळतं. तर चला बघूया आपण. या मंदिराचा सभामंडप जो आहे तो आपल्याला खूप मोठा बघायला मिळतो. आतमध्ये आपल्याला शिवलिंग बघायला मिळतं. आणि हे जे सभा मंडप आपल्याला दिसतंय तेवढाच आतमध्ये पण आहे. हे जरा आयताकृती मंदिर आहे. आता आपण या मंदिराचा पाठीमागच्या बाजूने कळस बघूया. आत्ता जे आपण मंदिर बघितलं त्या मंदिराच्याच बाजूला आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं. खूप मोठं टाकं आहे. पाणी खराब आहे. आता या साईडचं म्हणजे आता आपण जिथे आहे तिथलं हे शेवटचं मंदिर आपल्याला बघायचं आहे. छोटं मंदिर आहे. या मंदिराचं नाव बडीगेर मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला बाहेरच्या साईडला बाजूला आपल्याला द्वारपाल बघायला मिळतात, पण आतमध्ये मूर्ती नाहीये. खूप छान छान मंदिर आहे तिथे. आणि तुम्ही जर इथे आलात या बाजूला तर इथे नक्की भेट द्या. या कॉम्प्लेक्सला नक्की भेट द्या. एकूण 120 मंदिरं आपल्याला ह्या भागात बघायला मिळतात, पण हे मेन आहे त्यामुळे या कॉम्प्लेक्सला नक्की भेट द्या.
आत्ता जी आपण मंदिरं बघितली तिथूनच अर्धा किलोमीटर अंतरावर हे उच्चपय्या कुडी, कुडी म्हणजे कर्नाटकी भाषेत मंदिर, उच्चपय्या मंदिर हे आहे. हे बघा, हे मंदिर आहे आणि हा बाजूचा परिसर. तर हे मंदिर बघूया आधी आपण. या मंदिराच्या बाजूला पण हे एक मंदिर आहे, सिंपल आहे. पीछे भी एक मंदिर है ना, पीछे पीछे मंदिर दुर्गा टेम्पल, पीछे पीछे इधर. मंदिरात देव नाही, रिकामा. हे सिंपल मंदिर आहे, पण यामध्ये शिवलिंग आपल्याला बघायला मिळालं. दुसरीकडे जाऊया. एकूण 120 मंदिरं आहेत तिथे, छोटी छोटी मोठी मोठी. सगळीच होतील सांगू शकत नाही, पण नाहीच होणार सगळी. जी मेन आहेत त्या आम्ही करतोय, कारण आज रात्री आम्हाला निघायचंच आहे काहीही करून. तर चला दुसरं बघूया मंदिर. आत्ता जिथे आलोय तिथे पण आपल्याला जवळजवळ 7-8 मंदिरं बघायला मिळतात. सगळी सेम आहेत मंदिरं, फक्त मंदिरांची नावं वेगवेगळी आहेत. मंदिर बघायला सगळी सेम आहेत, फक्त लोकेशन चेंज आहे आणि नावं चेंज आहेत. काय काय मंदिरं युनिक आहेत, सगळीच असं म्हणता नाही येणार की बाबा सगळी सेम आहेत. काय काय मंदिरं युनिक आहेत तिथे. जाऊया. इथे आता आपण
मंदिराची बाहेरून शूटिंग वगैरे केलेली आहे, कारण आतमध्ये मंदिरात देव नाही आहेत, त्यामुळे काय काय मंदिरात नाही आहेत, त्यामुळे बाहेरून आपण शूटिंग घेतले. जेवढं बाहेरून चांगलं दिसतंय तेवढं आपण शूटिंग घेतले. तर दुसरीकडे जाऊया आपण आत्ता आपण आलोय मल्लिकार्जुन कॉम्प्लेक्सला. ही पाठीमागे आपल्याला मंदिरं दिसतात, जवळजवळ 8 ते 9 मंदिरं आहेत इथे पण. तर बघूया आपण ती मंदिरं सगळी. आत्ता आपण ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणाला रावण फडी असं म्हणतात आणि हे मंदिर एका दगडात आतमध्ये कोरलेलं आहे. केव्ज असतात त्या टाईपमध्ये हे मंदिर आहे. मध्ये एक आपल्याला आतमध्ये गेटच्या समोरच एक स्तंभ दिसतोय आणि समोर मंदिर आहे, नंदी पण आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण.
आत्ता आलोय आपण उच्चीमली मंदिर बघण्यासाठी। तर नगारा स्टाईल ह्याचा वरती घुमट आहे आणि चेक करूया आपण हे मंदिर, बघूया जरा आतमधून, कारण हे जरा युनिक वाटतंय, शिल्पकला जरा जास्त वाटते। तर या मंदिराच्या समोरच आपल्याला पाण्याचा टाका बघायला भेटतं इथे एक। इथे एक बारका मंदिर आहे, त्याच्या समोर एक बारका मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हे उच्चीमली टेम्पल आहे। चला आत्ता आम्ही रोडवरून चाललो होतो, तर इथे पाठीमागे एक आम्हाला केव दिसला, म्हणून आम्ही आता थांबलो इथे बघण्यासाठी खास। तर वरती जाऊन नेमकं बघूया, कदाचित लॉक आहे त्या केवला, तरी पण आपण चेक करूया। हे बघा, लॉकच दिसतंय, तरी पण बघूया। आतमध्ये काळोख आहे पूर्ण, पण थोडंफार दिसतंय आतमधलं। आतमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आहे। ठीक आहे, असू दे, पण खूप सुंदर आहे। चला निघतो आता। हे पाठीमागे मंदिर आहे, वरच्या साईडला गौतम बुद्धांची मूर्ती आणि खालच्या साईडला रिकाम आहे पूर्ण। टेम्पल नेम मेगुती। हां, टेम्पल नेम मेगुती। मेगुती टेम्पल नेम, नेम मेगुती टेम्पल, मेगुती टेम्पल नेम नेम। मेगुती टेम्पल। ओके, जैन। नीचे इल्ला, नीचे ऊपर ऊपर है। ओके, ऊपर है ना टेम्पल, इधर इधर, और ये क्या है? इधर ऊपर, ये क्या है? इधर ऊपर। रहने दो। वरती बघून येऊया आधी।
ऊपर है. हाँ ओके 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 ओके. क्या बोलते? तो बोलतोय हाँ. इथं आतमध्ये नाही, इथं वरती आहे. ओके. आतमध्ये इथे गाभाऱ्यात मूर्ती नाही आहे. इथे वरती गणेश. सिलिंकला गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि महावीर त्यांची वरच्या साईडला आहे, गडावर आहे, किल्ल्यावर आहे मूर्ती. तर जाऊया आपण किल्ल्यावर, जाऊया किल्ल्यावर, वरती जाऊया आपण. इथून बघा हा पूर्ण गाव दिसतोय तुम्हाला. छोटी छोटी मंदिरं पण दिसतील याच्यावर. इथे पण मंदिर आहे. तिथे पण आपण मगाशी गेलो होतो, त्याच्या बाजूला तिकडे पण गेलो होतो, तिकडे पण केली. ते तिकडं डोंगर दिसतो, तिकडं गेलेलो, इथे गेलो होतो, त्याच्या पुढे पण आहे, तिथे गेलो होतो. इकडे पण आहेत मंदिरं छोटी छोटी. इकडे जाऊन आलोय आपण. आता आपण जातोय किल्ल्यावर. किल्ला जास्त मोठा नाही, छोटाच आहे. पण या किल्ल्यावरती महावीर जैन यांचं आपल्याला मंदिर बघायला भेटतं. तर ते जाऊया आपण आतमध्ये, बघूया. या किल्ल्याला एकूण 4 ते 5 असे बुरुज आहेत. एवढा छोटाच आहे किल्ला, पण ठीक आहे. आता जाता हा एक आनंद भेटला की हा किल्ला आम्हाला बघायला मिळाला. मेघोटी टेम्पल